Last lecture, we were learn what is meant by human resource development, its feature and function. Okay, so थोडंसं रिवाइज करूया आधी आपण. HRD मध्ये आपण काय बघितलं होतं? HRD is a part of human resource management. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज व्हेरी वायडर कॉन्सेप्ट आणि त्यामधला HRD हा एक पार्ट आहे. आणि ओव्हरऑल आपण काय बघतोय तर ह्या सगळ्याचं इंटेन्शन काय आहे? शेवटी एम्प्लॉईची डेव्हलपमेंट करणं अँड अचिव्हिंग 3 ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. राईट, मग ते ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत बरं? 3 नाही, 4 ऑब्जेक्टिव्ह. इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्टिव्ह, ग्रुप ऑब्जेक्टिव्ह, ऑर्गनायझेशनल, सोसायटल ऑब्जेक्टिव्ह. ओके, हे 4 ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करणे, यासाठी हा जो काही अट्टाहास आहे सगळा एम्प्लॉईजला इम्पॉर्टन्ट देणं, त्याच्या करिअरला इम्पॉर्टन्ट देणं आणि गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करणे. सो तसं आपण फीचरचे कॉमन पॉईंट बघतो. सिस्टमॅटिक अप्रोच आहे, कारण कोणतीही गोष्ट रन करण्यासाठी तो सिस्टमॅटिक असणं महत्वाचं आहे. राईट, सो HRD इज द सिस्टमॅटिक अँड प्लॅन अप्रोच. कंटिन्युअस प्रोसेस, कारण असं नाही की आज आपण एम्प्लॉईच्या करिअरला इम्पॉर्टन्ट दिलेला आहे, नेक्स्ट 5 इयर्स आपण लक्षच नाही दिलेलं, असं नाही होत. कारण एम्प्लॉईची नीड, एक्सपेक्टेशन ह्या ऑलवेज चेंज होत असतात. ॲज वेल ॲज जे इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे, दोज आर डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन एम्प्लॉईज बिहेवियर ॲज वेल ॲज ऑर्गनायझेशन. दॅट्स वाय HRD इज अ कंटिन्युअस प्रोसेस. म्हणून HRD सुद्धा काय आहे? एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. देन इन्व्हॉल्व ट्रेनिंग. ओके, एम्प्लॉईजला आपण इथे काय करतो तर ट्रेन करतो. राईट, सो हिअर इन्व्हॉल्विंग ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ द एम्प्लॉईज अँड इम्प्रूव्हिंग एम्प्लॉईज स्किल, क्वालिटीज अँड क्वालिफिकेशन. या ट्रेनिंगच्या अंडर आपण काय करणार आहोत तर एम्प्लॉईचं जे स्किल आहे, एम्प्लॉईची जी क्वालिटी आहे, एम्प्लॉईचं जे क्वालिफिकेशन आहे हे इम्प्रूव्ह करणार आहोत फॉर द पर्पज ऑफ इम्प्रूव्ह प्रेझेंट जॉब ॲज वेल ॲज फ्युचर. म्हणजे एम्प्लॉईचा फ्युचर जॉब पण इम्प्रूव्ह झाला पाहिजे आणि प्रेझेंट जॉब पण इम्प्रूव्ह झाला पाहिजे. देन इन्व्हॉल्व ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट. जसं की आपण म्हणतो ह्या HRD मध्ये फक्त एम्प्लॉईजला इम्पॉर्टन्ट दिलेलं आहे का? नाही. त्याचबरोबर काय केलेलं आहे तर ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट कशी करता येईल. जसं आपण लास्ट लेक्चरला सुद्धा सांगितलं, जर एखाद्या एम्प्लॉईजला डान्सिंग मध्ये जास्त करिअर करायचं असेल, दॅट मीन्स हिअर organization not provide training facility to the employees because this is not related to the organization. right, म्हणजे जे एम्प्लॉईचं स्किल, जे एम्प्लॉईचं करिअर ऑर्गनायझेशनला रिलेट करतं आणि त्यातून ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट होणार असेल, दॅट टाइम ओनली ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड ट्रेनिंग फॅसिलिटी ॲज वेल ॲज प्रेफर एम्प्लॉईज करिअर. दॅट्स इट. राईट, अँड क्रिएट हेल्दी ॲटमॉस्फिअर इन द ऑर्गनायझेशन. जसं की आपण म्हणतो फक्त आपण टीचिंगच करतोय का कॉलेजमध्ये? नाही. जसं आपण बघितलं की लास्ट वीक मध्ये आपण कल्चरलचे काही ऍक्टिव्हिटी सुद्धा घेतल्या. त्याचबरोबर काही जे स्टुडंट इंटरेस्टेड आहे TLLE ते तिकडे जातात, काही स्टुडंट इंटरेस्टेड आहेत NSS ते तिकडे जातात. राईट, स्पोर्ट्स मध्ये जातात. म्हणजे आपण ओव्हरऑल कशी काय करतो तर डेव्हलपमेंट करतो, बिकॉज क्रिएट अ हेल्दी ॲटमॉस्फिअर. जेणेकरून हेल्दी ॲटमॉस्फिअर हे क्रिएट होईल. दॅट्स इट. देन HRD इज अ सिस्टीम as well as here includes subsystem of the HRD. म्हणजे जसं की आपण बघितलं यामध्ये बऱ्याचशा सबसिस्टीम इन्क्लूड आहेत, ज्यामध्ये आपण बघितलं परफॉर्मन्स अप्रायझल. व्हॉट इज मीन बाय परफॉर्मन्स अप्रायझल? एखाद्या एम्प्लॉई मध्ये पॉझिटिव्ह पॉइंट शोधून काढायचे आणि जे निगेटिव्ह पॉइंट आहेत. Very good. Okay, the purpose of performance appraisal to find out strength and weakness of the employees. राईट, जो वीक पॉइंट आहे त्याच्याशी रिलेटेड काय करतो आपण, त्याला ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. आणि जर स्ट्रॉंग पॉइंट फाइंड आउट केला तर काय करतो? राईट, स्ट्रॉंग पॉइंट लक्षात येतोय आपल्या. ओके, दॅट मीन्स वी प्रोव्हाइड ट्रेनिंग फॅसिलिटी, वी प्रेफर करिअर प्लॅनिंग ॲज वेल ॲज. आणखी काय करतो आपण? म्हणजे तुम्हाला वाटतं मग फक्त आपण कल्चरल घेतो का? त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे? स्पोर्ट्स घेतो आपण, फक्त स्पोर्ट्स घेतो का? नाही. मग काय करतो आपण? त्यामधून रनर काय पुढे नेले जातात. दॅट मीन्स हिअर वी प्रेफर मोटिवेशनल थिंग. ओके, ॲज वेल एज वी प्रोव्हाइड सर्टिफिकेट, देन सम ट्रॉफीज. ओके, म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा खूप मॅटर करतात
ज्या पद्धतीने तुम्ही मॉनिटरी फॅसिलिटी प्रोव्हाइड करता त्याच पद्धतीने तुम्ही नॉन मॉनिटरीला सुद्धा इम्पोर्ट करता. नॉन मॉनिटरी मध्ये मग सांगितलं जातं की ट्रॉफी दिली, तुम्ही एखादा सर्टिफिकेट दिलं, एखादा अप्रिसिएशन सर्टिफिकेट दिलेलं आहे, ओके, एखादा रिवॉर्ड दिलेला आहे, दॅट्स इट. सो these are include subsystem. Multidisciplinary, this is also common point. जसं की आपण सांगतो HRD is a multidisciplinary, management is a multidisciplinary, business is a multidisciplinary. So multidisciplinary मध्ये आपण काय ऍड करणार आहोत? सब्जेक्ट नॉलेज. ओके, म्हणजे आता इथे जर थोडक्यात बघितलं असेल मल्टीडिसिप्लिनरी हा वर्ड आला की तिथे आपण सब्जेक्टचे टायटल टाकायचे. ओके, HRD is a multidisciplinary because it based on various concepts, that means sociology, psychology, economic, education, communication technology, etc etc etc. Based on concept म्हणजे काय सांगा बरं मग? HRD is based on this concept. सांगा बरं, म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी आला, कंटिन्युअस आला, आर्ट अँड सायन्स आला आणि ऑल परवेसिव्ह आलं तर आपण बिनधास्त एक्सप्लेनेशन लिहा असं मी बऱ्याच वेळी सांगतो. पण त्याच्या मागचं इंटेन्शन किंवा त्याचं मिनिंग तुम्हाला माहित असायला. सांगा बरं मग. HRD is a multidisciplinary subject because this is based on this topic or this subject. HRD is a multidisciplinary system because this is based on this concept like a sociology, psychology, economic, political. म्हणजे काय बरं? कम्युनिकेशन. तुम्ही बऱ्याचशे पॉइंट सांगते तुम्हाला, सांगा. बी कॉन्फिडेंट. सांग बरं प्राची. खूप वेळा, म्हणजे मला असं वाटतं की हा तुमचं लास्ट सेमिस्टर आहे हे, म्हणजे लास्ट सेमिस्टर पर्यंत हा एकाही बुक मध्ये गेला नाही असं नाही होणार आहे. टेक्नॉलॉजी मध्ये कम्प्युटर नॉलेज. आणखी काय सांगते मला एक स्पेसिफिक सांगा. व्हॉट इज मीन बाय सोशॉलॉजी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक असं सांगा. प्रत्येकाने एक एक सांगा. आपण सोशॉलॉजीला काय करतो, काय हा ही कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट असणार आहे इन HR. We can't treat equally to all people at the social point of view or at the psychological point of view. Right? Basic thing. म्हणजे हे जे पॉइंट आहेत ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण प्रत्येकाला इक्वल ट्रीट नाही करू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे सायकोलॉजी प्रत्येक एका सोशल क्लास मधून बिलॉंग करतायत का, एका सोसायटी मधून बिलॉंग करतायत का, तुमच्याकडे जे एम्प्लॉईज काम करतायत they are not belonging only one society or one region, one background. No, and not necessary. असायला हवे तसंही नाही. That is why we prefer the sociology concept. मग काय आहे बरं सोशॉलॉजी? म्हणजे पुअर एखादा पर्सन असेल तर आपण त्याला कसं ट्रीट केलं पाहिजे, या गोष्टी तुम्हाला कुठून अंडरस्टँड होणार आहे? ज्यावेळी तुम्ही सोशॉलॉजीचा स्टडी कराल, ज्यावेळी तुम्हाला सोशिएटल कॉन्सेप्ट माहित आहे, दॅट टाइम वी ट्रीट प्रॉपरली टू अवर एम्प्लॉईज. राईट? एक सायकोलॉजी आहे. सायकोलॉजी एम्प्लॉईची सायकोलॉजी आधी विचारात घ्या की त्याला काय एक्सपेक्टेड आहे. जसं मी म्हटलं, जर मी प्राचीला सांगायला लागले की हा पासिंगसाठी इतकं कर, काय मॅडम, ऑब्विसली, कारण ती एक रँकर आहे, ती एक टॉपर स्टुडंट आहे, दॅट मीन्स तिची सायकोलॉजी काय आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला ट्रीट केलं पाहिजे. एक्झामच्या पिरियड मध्ये जर मी तुम्हाला म्हणलं वाव आपण इकडे जाऊया का फिरायला, ट्रिप छान आपण नेऊ शकतो, मॅडम एक्झाम उद्या आणि तुम्ही ट्रिप नेते का, म्हणजे त्या सायकोलॉजी मध्ये तुम्हाला कसं ट्रीट करणं गरजेचं आहे, ती कशावरती बेस असणार आहे, तर सायकोलॉजीवरती. लक्षात येतं? सो सायकोलॉजीचा स्टडी करा. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमिक, जसं आपण म्हणतो इकॉनॉमिकच्या ज्या स्टेजेस आहेत त्याचा स्टडी करा आणि त्या पद्धतीने एम्प्लॉईजला ट्रीट करा. सेम एज्युकेशन, म्हणजे स्किल आणि अनस्किल्ड एम्प्लॉईजना वी कांट ट्रीट इक्वली, राईट? ओके. सेम कम्युनिकेशन, ज्या एखाद्या एम्प्लॉईजला जी लँग्वेज सुटेबल आहे त्याच लँग्वेज मध्ये तुम्हाला कम्युनिकेट करावं लागेल, राईट? दॅट मीन्स वी प्रेफर द कम्युनिकेशन कॉन्सेप्ट ऍज वेल एज टेक्नॉलॉजिकल कॉन्सेप्ट. इज इट क्लिअर? हे माहित असायला पाहिजे की आपण हे क्लास आहेत सगळे आणि ह्या क्लास पॉइंट ऑफ व्ह्यूने
आपण प्रत्येकाला वेगवेगळी ट्रीटमेंट देतो ऍज पर दी क्लास, ऍज पर दी सायकोलॉजी, ऍज पर दी इकॉनॉमी, ऍज पर दी एज्युकेशनल लेवल, ऍज पर दी कम्युनिकेशन स्किल. इज इट क्लिअर? की एलिमेंट मध्ये अगेन हेच सांगितलेलं आहे. इथे आपण काय करतो, वेगवेगळ्या फॅक्टरना इम्पॉर्टन्स देतो. दॅट मीन्स इकॉनॉमिक, टेक्नॉलॉजिकल, सोशल चेंज अँड सॉल्व प्रॉब्लेम रिलेटिंग टू नॉलेज, स्किल and we prefer creative involve career planning. Organization HRD prefer career planning, पण ते career planning कोणतं आहे? Those are only related to the organizational development, that's it. जे फक्त ऑर्गनायझेशनशी रिलेटेड असलं पाहिजे. जसं आपण सांगितलं सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, क्रिकेट आहे. वी कांट प्रेफर जे एम्प्लॉईजला वाटतं की मला एखाद्या कम्प्युटर कोर्स मध्ये करिअर करायचं आहे, दिस इज युजफुल फॉर ऑर्गनायझेशन. मग एम्प्लॉईज काय करेल तर त्या पद्धतीने एम्प्लॉईजला ट्रेनिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड. फंक्शन मध्ये आपण त्याच कॉन्सेप्ट बघितलेले आहे, जी मेन परफॉर्मन्स अप्रायझल. परफॉर्मन्स अप्रायझलची डेफिनेशन काय लक्षात ठेवा सांगितलेलं आहे. परफॉर्मन्स अप्रायझल मीन्स इट इज द सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन ऑफ एम्प्लॉईज परफॉर्मन्स. लक्षात ठेवा, मी अगेन विचारेन तुम्हाला उद्या रिव्हिजन घेताना की एम्प्लॉईज परफॉर्मन्स अप्रायझलची डेफिनेशन काय आहे. परफॉर्मन्स अप्रायझल मीन्स इट इज द सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन ऑफ एम्प्लॉईज परफॉर्मन्स. ओके. आणि मग सेकंड सेंटेन्स मध्ये तुम्ही द पर्पज ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल इज टू फाइंड आउट स्ट्रेंथ अँड वीकनेस ऑफ द एम्प्लॉईज. बस. आणखी काय सांगितलं होतं, परफॉर्मन्स अप्रायझल हे परफॉर्मन्स अप्रायझल इज व्हेरी वायडर कॉन्सेप्ट बेसिकली, आणि त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत जे आपण पुढे जाऊन गौरी काय करणार आहोत तर लर्न करणार आहोत. ओके. सो परफॉर्मन्स अप्रायझल ज्या मेथड आहेत. देन परफॉर्मन्स अप्रायझल कोणाकडून करून घेतलं जातं? वी वर ऑलरेडी डिस्कस इन लास्ट लेक्चर. ऑर्गनायझेशन करतं. ओके. पण सपोज जर तुझं परफॉर्मन्स अप्रायझल मला करायचं असेल तर मी ते कोणाकडून करून घेईन? HR हा डायरेक्टली कॉन्टॅक्ट असणार आहे का एम्प्लॉईच्या? नाही. जसं आपण काय सांगितलं होतं की इमिजिएट कोणाच्या कॉन्टॅक्ट तुम्ही, हे लक्षात ठेवा. सुपिरियर. एखाद्या एम्प्लॉईचं परफॉर्मन्स अप्रायझल करायचं असेल तर त्याचा सुपिरियर कोण आहे, त्याचा हेड कोण आहे, त्याचा सिनियर पर्सन कोण आहे, त्याच्याकडून केलं जातं. हे विसरू नका. पियर टीम म्हणतात त्याला. पियर कोण आहे, पेअर त्याचा, किंवा त्याचा सिनियर पर्सन कोण आहे, याच्याकडून एम्प्लॉईज. आणि इट्स बेसिकली डिपेंड्स ऑन मेथड्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. मग यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील, लाईक 360 सेल्सिअस डिग्री ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल एक आहे जी पुढे जाऊन आपण लर्न करणार आहोत. त्यामध्ये ओव्हरऑल त्या पर्सनचा डायरेक्ट इनडायरेक्ट सगळ्यांची कॉन्टॅक्ट येते, त्या सगळ्यांना विचारलं जातं हा एम्प्लॉईज कसा आहे, आणि मग जे काही आहे त्याची सगळी लिस्ट काढली जाते. आणि बेसिक थिंग की ओके ठीक आहे, पण आता जी मॉडर्न डेज मध्ये चालू आहे ती 360. इव्हन मला सुद्धा एक आमच्या सरांनी क्वेश्चन विचारला होता की जर तुला एखाद्या गोष्टीचं कंपॅरिझन करायचं आहे तर ते कोणासोबतही नाही करायचं, जे इक्वली आहे. जसं म्हणतो पण स्टुडंटचं कंपॅरिझन होऊ शकतं, टीचरचं कंपॅरिझन होऊ शकतं, मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंटचं कंपॅरिझन होऊ शकतं. म्हणजे आपण स्टुडंट्स आणि मॅनेजमेंटचं कंपॅरिझन करू का? नाही. सो हे महत्वाचं आहे, आणि या गोष्टीतून आपण काय करतो, स्ट्रॉंग अँड वीक पॉइंट फाइंड आउट करतो. देन करियर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. Career planning and development aim to identifying personal skill, interest, knowledge and other features. ओके. हे आपण काय करतो, इथे फाइंड आउट करतो, आणि त्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट करता येईल, फुलफिल करता येईल यावरती कॉन्सन्ट्रेट करतो अंडर करियर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. सो HRD provide training and development to the employees for the purpose of improving employees' skill, knowledge and attitude.
हे 3 वर्ड लक्षात ठेवा असं सांगितलं होतं. HRD provide training and development facility to the employees for the purpose of improve employees skill, employees knowledge and attitude. Attitude का म्हणतो आपण इथे, जेव्हा आपण we learn more knowledge तेव्हा ऑब्विसली आपला ऍटिट्यूड चेंज होतो. आपल्याला काय येत नसतं तेव्हा आपला ऍटिट्यूड बघायचा कसं असतो. म्हणजे नॉट ऍटिट्यूड, म्हणजे ऍटिट्यूड हा निगेटिव्ह वर्ड ने नका घेऊ. ऍटिट्यूड लाईक अ पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. जसं आपण नेहमीच लर्न करतो थेरी एक्स चे पर्सन, थेरी वाय चे पर्सन. मोटिवेशन मध्ये लर्न केलेलं आठवतंय का? थेरी एक्स चे पर्सन असे असतात, हा काय चालू मला ना जाम कंटाळा, म्हणजे कोणत्याच गोष्टीत इंटरेस्टेड नसतात. जे आपल्याकडे एक स्टुडंट असायचे, मी ऑलवेज ओढत राहायचे, ते काय चाललंय त्याच्याशी काही घेणं देणंच नाही, त्या झालेले नाही असतात. थेरी एक्स मध्ये. थेरी वाय मध्ये जे पर्सन असतात ते ऑलवेज इनिशिएटिव्ह टू टेक एनिथिंग. म्हणजे तुम्हाला काही द्यायचं ना आम्हाला, ओके वी कॅन डू इट असे म्हणणारे असतात. म्हणजे ते ऑलवेज पॉझिटिव्ह असतात. म्हणजे तुमचा ऍटिट्यूड हा खूप मॅटर करतो. सो बऱ्याच वेळी असं असतं ना की आहे नॉलेज पण ते कसं एक्सप्रेस करायचं हा एक ऍटिट्यूड असतो. काहींच असं असतं की अरे नॉलेज नाही बट आपण कॉन्फिडेंटली तो एक्सप्रेस करू शकतो. ओके, इट्स डिपेंड्स ऑन युअर ऍटिट्यूड. म्हणून इथे काय सांगितलं जातं, ट्रेनिंग जेव्हा तुम्हाला मिळतं त्याचा पर्पज आहे की तुमचं स्किल इम्प्रूव्ह झालं पाहिजे बेसिकली. म्हणजे असं नाही की ट्रेनिंग दिल्याने अरे लॉट्स ऑफ कन्फ्युजनच क्रिएट झाले असं नको. सो इम्प्रूव्ह ट्रेनिंग, इम्प्रूव्ह स्किल, knowledge and attitude. Organizational development. Organizational development aim at providing healthy relationship throughout the organization. या सगळ्याचं इंटेन्शन शेवटी काय आहे, जसं आपण म्हटलं achieving 4 objective as well as create healthy atmosphere in the organization. Okay. मग हेल्दी ऍटमॉस्फिअर जर क्रिएट झालं तर काय होऊ शकतं? अब्सेंटिझम कमी होणार आहे. एम्प्लॉईज अब्सेंट राहतील का? जसं आपण बऱ्याच वेळी म्हणतो का मला ना घरी थांबण्यापेक्षा कॉलेजला येण्यात मजा वाटते, असं कोण आहे? असं काही सांगू, काही जण असतील, काही जण मला घरी जायचंय असे म्हणणारे पण असतात. ज्यांना घरी खूप कम्फर्टेबल वाटतं, काहींना फ्रेंड मध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं. बिकॉज जिथे हेल्दी ऍटमॉस्फिअर आहे. तुम्हाला खूप हार्ड अँड फास्ट केलं तर तुम्हाला मॅडम नको आम्ही घरी ऑनलाईन शिकत होतो ते बरं होतं है ना. कुठेही झोपा, कुठेही मजा करा, काही खात राहा. सो जेव्हा आपण हेल्दी ऍटमॉस्फिअर क्रिएट करतो तेव्हा अब्सेंटिझम कमी होणार आहे. ऍज वेल एज इंटरनल कॉन्फ्लिक्ट, जे मतभेद आहेत हे सुद्धा कुठेतरी कमी होऊ शकतात. लो प्रोडक्टिव्हिटी, रेसिस्टन्स टू चेंज, म्हणजे जर तुम्हाला सांगितलं ओके आपण ह्या गोष्टी करायच्या आहेत बरं, वी कॅन इझिली ऍक्सेप्टेबल. ओके, आपण त्या गोष्टी ऍक्सेप्ट करतो. आणि जर थोडंसं रिस्ट्रिक्टेड असेल, हेल्दी ऍटमॉस्फिअर नसेल तर चेंज म्हटल्यानंतर नो. जसं की बेसिक थिंग काय सांगितली जाते की एम्प्लॉईज किंवा ह्युमन बिहेवियर हे कसं आहे तर चेंज, कोणत्याही चेंजला ऍक्सेप्ट नाही आपण करत इझिली. आपण थोडं कुठेतरी ते बॅरियर क्रिएट करतो आणि देन मग तो चेंज आपण ऍक्सेप्ट करतो. म्हणजे जसं आता तुम्हाला माहितीये की कोरोना जेव्हा सुरुवातीला आला तेव्हा सगळे कसे पॉझिटिव्ह कोरोनाच्या वरती सगळे मास्क वगैरे, लिटरली जे काही सोशल डिस्टन्सिंग आहे खूप प्रॉपर होतं. आणि कोरोना बापरे, इव्हन कुठून तरी फिरून आलं तरी कोरोना झाल्याचं फिलिंग यायचं. जरा घसरला काय झालं हा नाही पोहोचू, किती गडबड आहे असं वाटायचं. आता कुठे मास्क आहे नाही आहे लावणार आहे, पण आपण किती कॅज्युअल झालोय. इट्स पार्ट ऑफ जॉब बट इट्स रियालिटी. ओके, चलो. एम्प्लॉईज वेलफेअर, जसं की सांगितलं आपण एम्प्लॉईजच्या वेलफेअरला खूप इम्पॉर्टन्स देतो आपण. असं नाहीये की फक्त ऑर्गनायझेशनच्या गोल्स ऑब्जेक्टिव्हला इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. एम्प्लॉईज वेलफेअर म्हणजे काय म्हणतो आपण की जिथे एम्प्लॉईजचं सॅटिस्फॅक्शन वाढलं पाहिजे. वी प्रोव्हाइड बेसिक थिंग लाईक अ सॅलरी, जी केलीच पाहिजे, राईट. बोनस द्यायलाच हवा जर एक्स्ट्रा काम केलं असेल. बट त्याचबरोबर काय द्यायला हवं, किती तुमचा एम्प्लॉईज पॉझिटिव्ह असेल तर त्याला हॉलिडेची गरज असते, राईट. सो पुढे सांगितलेलं आहे बघा, हॉलिडे विथ पे, म्हणजे बाबा हा जा तू 4-5 दिवस गेलास तरी चालेल, तुझं काही पेमेंट कट केलं जाणार नाही, अशा फॅसिलिटी द्या. देन हॉलिडे विथ पे, कॅन्टीन फॅसिलिटी,
मेडिकल इन्शुरन्स फॅसिलिटी, रिक्रिएशन फॅसिलिटी, ओके, ह्या अशा ज्या वेलफेअर फॅसिलिटी आहेत त्या सुद्धा तुम्ही एम्प्लॉईजला देणं महत्वाचं आहे. अँड रिवॉर्ड अँड इन्सेंटिव्ह, जसं एखाद्या एम्प्लॉईजने छान काम केलं असेल तर त्याला ऍज अ ऍप्रिसिएशन म्हणून तुम्ही एखादं सर्टिफिकेट द्या, सर्टिफिकेट ऑफ ऍप्रिसिएशन. ओके, फक्त सर्टिफिकेट कलेक्ट करून काय करणार आहे तो? मग त्याचबरोबर तुम्ही त्याला प्रमोशन देणं सुद्धा महत्वाचं आहे. प्रमोशनचा रिझल्ट काय होतो की त्याची पोझिशन इन्क्रीज होते ऍज वेल एज त्याच्या पे स्केल मध्ये इम्प्रुव्हमेंट होते. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही मोटिवेट करणं इम्पॉर्टंट आहे. क्वालिटी ऑफ वर्क लाईफ हा सध्याचा खूप मोठा इश्यू मानला जातो, किंवा जसं मॉडर्न डेज मध्ये आता तुम्ही बघितलं की कोविडच्या सिच्युएशन मध्ये वर्क फ्रॉम होमच सगळं चालू. ओके, दॅट मीन्स क्वालिटी ऑफ वर्क लाईफला इम्पॉर्टन्स दिलंच पाहिजे एचआरडीच्या अंडर. तसं म्हटलं जातं की फ्लेक्झिबल वर्किंग आवर्स. तुम्हाला वाटतं ना की 2 तास तुम्ही इथे शिकाल, 2 तास ऑनलाईन लेक्चर अटेंड कराल, ते नो प्रॉब्लेम. फ्लेक्झिबल आपण थोडंसं काय करू शकतो, देऊ शकतो. देन पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट, म्हणजे मी एखादी गोष्ट कंटिन्युअसली 2-3 तास बडबडत राहते. वाव, किती छान म्हणाल का तुम्ही? नाही. म्हणजे मी एखादा मध्येच क्वेश्चन विचारला किंवा थोडंसं आपण बाहेरची एक्झाम्पल काहीतरी दिली, तुम्हाला इंटरॅक्टिव्ह केलं, देन ओके. अदरवाईज तुम्ही बोर व्हाल. ओके, म्हणजे पार्टिसिपेशन इन ऍक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. दॅट मीन्स वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो आपण त्याला. आणखी काय सांगितलेलं आहे? गुड वर्किंग कंडिशन. जसं आपण ऑलवेज सांगतो की कितीही टीचर बेस्ट असेल आणि तुम्हाला व्हेंटिलेशनच नाही दिलं आणि चला ह्या क्लासमध्ये आपण लेक्चर घेऊया, नको. तुमचं नॉलेज, तुमचं स्किल तुमच्याकडे ठेवा. आधी आम्हाला लाईट, आता बेसिक थिंग. आणि आल्यानंतर आधी पहिल्यांदा काय केलं, असू दे ना कोणत्याही मॅडमचं लेक्चर असू दे, मला आधी लाईटची गरज आहे. ओके, दॅट मीन्स प्रॉपर वर्किंग कंडिशन. खूप गरम होत आहे, तुम्ही आधी काय करा, म्हणजे लास्ट वीक मध्ये एक स्टुडंट होते आपल्या इथे, मॅडमचा आवाज येऊ दे नाही येऊ दे, मला 5 वर फॅट लिटरली तिला काही समजून पण 5 एकदम छान मागे जाऊन बसली होती फॅनच्या खाली. म्हणजे बेसिक कंडिशन आहे, वर्किंग कंडिशन प्रॉपर असणं महत्वाचं आहे. देन डिसेंट वेज, दॅट मीन्स फेअर वेज ऍज पर एम्प्लॉईज वर्क. ओके, तू जितकं वर्क करतोय त्या पद्धतीने त्याला काय करा, वेजेस द्या, सॅलरी द्या. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज जॉब सिक्युरिटी. जसं आपण म्हणतो की एम्प्लॉई 10-20 वर्ष काम करतोय आणि त्याला अजूनही माहित नाही की अरे आपण पुढच्या वर्षी ते असू की नसू. सो असं नको. तर ती जॉब सिक्युरिटी म्हणजे काय, तर परमनंट जॉब त्याला सांगा की हा बाबा तो यू आर परमनंट इन अवर ऑर्गनायझेशन, व्हॉट एव्हर इट मे बी. ओके, सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अँड लास्ट पॉइंट, ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम. ओके, जसं आपण MIS वी वर ऑलरेडी लर्न इन लास्ट 2 years. लर्नच करतोय आपण. MIS, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड marketing information system. This is the computerized based system and here we include all data regarding management, regarding marketing. जेव्हा आपण मार्केटिंगचा स्टडी केला तेव्हा आपण मार्केटिंगची सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये स्टोअर केली होती. जेव्हा मॅनेजमेंटचा स्टडी केला तेव्हा आपण मॅनेजमेंटची इन्फॉर्मेशन. आता इथे कोणाचं करतोय आपण? HR. म्हणजे आता इथे जी MIS कॉन्सेप्ट आहे, MIS म्हणता येणार नाही, ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम. इथे आपण एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन ही स्टोअर करतो. ओके, सो दिस इज ऑल्सो कम्प्युटराइज्ड बेस्ड सिस्टीम अँड हियर वी मेंटेन ऑल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एम्प्लॉईज. मग एम्प्लॉईज कधी जॉईन झालेला आहे, त्याचं स्किल काय आहे, त्याचा परफॉर्मन्स अप्रायझल काय आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, ऑल दिस इन्फॉर्मेशन हियर वी मेंटेन अंडर ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम. इज इट क्लिअर? ओके. चला आपण बाकीचे क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. थँक्यू.